ओम शांती। आज आहे 13/5/2020। प्रातः मुरली ओम शांती बापदादा आपल्याला मधुबनमधून शिकवत आहेत। बाबा म्हणतात, लाडक्या मुलांनो, अमृत वेले दुसऱ्या सर्व विचारांना बंद करून एक बाबाच्या आठवणीमध्येच राहा। बाबांना प्रेमाने आठवण करा, बाबांशी गोड गोष्टी करा। बाबा महावाक्यामध्ये आपल्याला सांगतायत की अमृतवेलेमध्ये उठा। अमृतवेला म्हणजे ब्रह्ममुहूर्त 4 वाजताचा टाईम। तर बाबा सांगतात की त्यावेळेला दुसरे विचार करू नका, उठा आणि बाबांना प्रेमाने याद करा, बाबांशी गप्पा मारा। जसं आपण आपल्या पित्याशी किंवा आपल्या नातेवाईकांशी समोरासमोर बोलतो ना, फेस टू फेस, तसंच बुद्धीच्या डोळ्याने बाबांना पाहायचं आणि बाबांशी गप्पा मारायच्या आहेत। बाबा महावाक्यामध्ये सांगतायत आज प्रश्न आहे, मुलांची प्रत्येक गोष्ट अर्थासहित आहे। बाबा सांगतात तुमच्या प्रत्येक गोष्टी अर्थासहित आहेत। अर्थसहित वाक्य कोण बोलू शकतात? उत्तर देतात बाबा आपल्याला, जो आत्माभिमानी आहेत, म्हणजे देही अभिमानी। 2 शब्द असतात इथे, देह आणि देही। देही म्हणजे देहामध्ये असणारा आत्म्याची आठवण असणं आपल्याला, की आपण आत्मा आहे। आत्तापर्यंत आपल्याला ज्ञान नव्हतं, तोपर्यंत आपण शरीरच पाहत होतो, पण आता आपल्याला सत्य ज्ञान सत्य बाबांनी दिलेलं आहे सत्ययुगामध्ये जाण्यासाठी। तर बाबा आपल्याला उत्तरामध्ये सांगतात की जे आत्माभिमानी आहेत, देही अभिमानी आहेत, तेच प्रत्येक वाक्य अर्थसहित बोलू शकतात। जे अगर आपण देही अभिमानी असू आणि हर कार्य करू ते सफल आहे, अर्थपूर्ण आहे, असं बाबांना सांगायचं आहे। बाबा सांगतात पुढे, बाबा तुम्हाला संगम युगामध्ये जे पण शिकवतात सर्व अर्थसहित असतं। देह अभिमानामध्ये मनुष्य जे काही बोलतात ते सर्व बिना अर्थाचं असतं, म्हणजे अनर्थाचं असतं। त्याच्यामध्ये काही अर्थ नाही निघत, त्याद्वारे काही फळही नाही मिळत, फायदाही होत नाही। तर बाबा सांगतात की तुमचा मुलांचा सगळ्या गोष्टी अर्थपूर्ण असतात। म्हणजे आपण काय कर्म करतो, काय पाहतो, काय ऐकतो, काय बोलतो, काय विचार करतो, सगळे त्याचं अर्थपूर्ण असतं, कारण आपल्यामध्ये आपण आत्माभिमानी ज्ञानाच्या मार्गावरती आहे। आणि बाकीच्यांचं जे काय कारोबार चाललेला असतो तो बाबा सांगतात की बिना अर्थाचा असतो, त्याच्यामध्ये काही अर्थच निघत नाही आहे किंवा फायदा नाही आहे, सगळं अनर्थ आहे। बाबा गीत चालवलेले मुरलीमध्ये, नेत्रहीन अज्ञानी लोकांना रास्ता दाखव हे प्रभू, नेत्रहीन लोकांना रास्ता दाखव। ओम शांती। हे सर्व गीत इत्यादी भक्ती मार्गातले आहेत, तुमच्यासाठी गीताची आवश्यकताच नाही। बाबा सांगतात की तुम्हाला बाबांना आठवण करण्यासाठी काही गीत वगैरे सहाऱ्याची गरज नाही आहे। हे गीत लावणं वगैरे हे भक्ती मार्गाची पद्धती आहे। बाबा मुरलीमध्ये सांगतात, कोणत्या कष्टाची इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कष्ट नाही। भक्ती मार्गामध्ये खूप कष्ट आहेत, अनेक रिवाज रीती आहेत। ब्राह्मणाला जेवू घालणं, तीर्थवरती जाणं, तीर्थयात्रा विधी करणे इत्यादी सर्व कष्टाच्या गोष्टीपासून बाबा तुम्हाला ज्ञानमार्गामध्ये सोडवतात। ज्ञानमार्गामध्ये असं काही करायचं नाही आहे की जे भक्ती मार्गामध्ये केलेलं आहे ते। मुखाद्वारे शिव शिव बोलण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे, याद्वारे काही फळाची प्राप्ती होत नाही। मुखाद्वारे बोलण्यापेक्षा आता मनापासून बाबांना आठवण करायची आहे, बाबांचं स्वतः बनून जायचे। बाबा निराकार परमपिता परम आत्मा, तर आपण सुद्धा आत्मिक भानामध्ये यायचे। तर बाबा म्हणतात की तोंडाने काही भक्ती मार्गासारखं नुसती बडबड करायची, त्याच्यामध्ये फळं नाही आहेत, मनापासून हृदयापासून झालं पाहिजे। तर बाबा मुरलीमध्ये सांगतात, बाबा म्हणतात मनामध्ये समजायचं आहे की मी आत्मा आहे। बाबा म्हणतात अंतर्मुखी होऊन मला आठवण करा।
इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते. या सर्व गोष्टी स्वतःच्याच बरोबरच चर्चा करा. या सर्व स्वतःसोबत गोष्टी करण्याच्या युक्ती आहेत. तुम्ही स्वतःशीच गोष्टी करा, स्वतः चिंतन करा बुद्धीमध्ये. बाबा म्हणतात, मी कल्पकल्प तुम्हाला युक्ती शिकवतो, म्हणजे भाग्याचं विधान करतो आणि त्या विधानावरती तुम्ही चालता तर तुमचंही भाग्य उजळतं. तर बाबा सांगतात की मी कल्पकल्प तुम्हाला युक्ती सांगतो, हे पण तुम्ही जाणता आहात. ह्या मनुष्यसृष्टी झाडाची वाढ हळूहळू होत राहते, पण मायाचे वादळ त्यावेळीच येतातच. म्हणजे आता हे साधारण मनुष्यापासून देवी देवतांचं जे स्थापना होत आहे, देवी देवता धर्माचं जे फाउंडेशन लागून त्याचा जो वृक्ष तयार होत आहे आता, तर बाबा म्हणतात की हे झाड हळूहळू वाढतं, पण याच्यामध्ये काय ते माया पण येते, म्हणजे आपल्या स्थितीमध्ये वरती खाली होत असतं. तर त्याच्यामध्ये आता स्थिरता आणायची आहे, म्हणून बाबा आपल्याला आज मुरलीमधून पुढे शिकवत आहेत. मायाचे वादळे पण त्याच वेळी येतात जेव्हा हे देवी सृष्टीचं झाड स्थापन होत असतं तेव्हा. बाबा म्हणतात, तेव्हा मी येऊन तुम्हाला या मायेच्या बंधनातून सोडवतो. सतयुगामध्ये कोणतंही बंधन नसतं. हे पुरुषोत्तम युग पण तुमच्या बुद्धीमध्ये अर्थसहित आहे. आता पुरुषोत्तम युग म्हणा, पुरुष म्हणा, आत्मा. आणि ह्या युगामध्ये आत्मा कशी बनते? बाबांशी बुद्धी याचा योग लावून उत्तम बनते. उत्तम म्हणा, सोलकला संपूर्ण निर्विकारी, अहिंसा परम धर्म. ऐसी आत्मा जेव्हा बनते ह्या युगामध्ये, परमपिताच्या सानिध्यामध्ये राहून बुद्धीची साथ त्याला घेऊन, त्याला म्हणतात पुरुषोत्तम युग. तर बाबा त्याची आठवण करून देत आहेत आज. बाबा म्हणतात, हे पुरुषोत्तम युग पण तुमच्या बुद्धीमध्ये अर्थसहित आहे. येथील प्रत्येक गोष्ट तुमची अर्थसहित असते. देह अभिमानमध्ये तुम्ही ज्या गोष्टी करता, म्हणजे शरीराच्या भानमध्ये येऊन स्वतःला शरीर समजून ज्या गोष्टी करता, त्या गोष्टींचा अर्थ निघत नाही, ते निरर्थक असतात. बाबा सांगतायत त्याच्यामध्ये फळं निघत नाही आहेत. तुम्ही शरीरभानमध्ये येऊन जे कर्म करता त्याच्यामधून तुम्हाला फळं काही मिळत नाहीत, कारण शरीर नष्ट होणार आहे. म्हणूनसाठी बाबा पुढे शिकवत आहेत आजच्या मुरलीमधून. आता भक्ती मार्गमध्ये खूप कष्ट आहेत, ते तुम्ही समजता. जे तीर्थयात्रा इत्यादी करणं हे सर्व भक्तीच्या जवळ पोचण्याचे मार्ग आहेत. परंतु मुलांनी समजलं आहे की वापस कोणीही जाऊ शकला नाही भक्ती करून. भक्ती करत काय झालं, आपण उतरती कलाही झाली जास्त. तर बाबा पुढे समजवत आहेत की प्रथम क्रमांकामध्ये जे विश्वाचे मालिक लक्ष्मीनारायण आहेत, त्यांचे 84 जन्म होतात, तर परत दुसरे कसे कोणी सुटू शकतात? सर्व चक्रामध्ये येतात. तर कृष्णासाठी सर्व गोष्टी मुलांना बाबांनी समजवल्या आहेत. हे शिक्षण आहे. बाबा सांगतात, आपण जे करतो आहे आता ज्ञानमार्गामध्ये अभ्यास, आपण जे बाबांचं याद करतो, बाबांची मुरली ऐकतो, बाबांचे श्रीमत समजतो, हे आपलं शिक्षण चाललेलं आहे. ही अंधश्रद्धा नाही आहे किंवा हा भक्ती मार्ग पण नाही आहे, हा आहे ज्ञान मार्ग. तर बाबा सांगतात की हे शिक्षण आहे. विद्यार्थी जीवनामध्ये शिक्षणावरती लक्ष द्यायचं आहे. रोज आपला दिवसभराचा दिनचर्याचा चार्ट लिहायचा आहे, म्हणजे रोजचं लेखाजोखा लिहायचं आहे डायरीमध्ये, की आपण आज दिवसभर काय केलं, जे आपल्यासाठी कुठल्या गोष्ट, कुठली कर्म, कुठला समय, कुठला मिनिट आपण व्यर्थ घालवला आणि कोणता मिनिट आम्ही सफल केला, ते डायरीमध्ये लिहायचं आहे. बाबा सांगतायत की आपला दिवसभराचा दिनचर्या लिहायची आहे आणि ते लिहायचा वेळही तुम्ही फिक्स करा. जसे व्यापारी लोक पण खूप आपल्याला बंधनामध्ये ठेवतात आणि ते आपल्या व्यवहाराचा आणि आपल्या धंद्याचा लेखाजोखा लिहून ठेवतात, तसे बाबा म्हणतात नोकरी करणाऱ्यावरती बंधन नसते. ते तर आपले काम वेळ काढायला पाहिजे का, ते तर आपले काम पूर्ण केलं आणि बंधनमुक्त झाले. पण व्यापाऱ्यांना तर काही व्यापारांचा उद्योग, व्यापार म्हणा बिझनेसमॅनचं चालूच राहतं ना. तर बाबा त्याचंच उदाहरण देत आहेत की व्यापाऱ्यांना तर ग्राहकांना पुरवठा करणं,
अनेक कार्य त्यांच्या बुद्धीमध्ये असतात. तर बुद्धियोग बाहेर जातो. तर प्रयत्न करून वेळ स्वतःसाठी काढायला पाहिजे. अमृतवेला चांगली करायची आहे. अमृतवेलेची वेळ चांगली आहे. त्यावेळेस दुसरे सर्व विचार बंद करायचे. कोणताही विचार बुद्धीमध्ये यायला नको. बाबांची आठवण करत राहायची आहे. श्रीमतचं चिंतन करत बाबांशी बोलायचं आहे. अमृतवेलेमध्ये काय करायचे? बाबांशी बोलायचे. जसं की उठल्या पहिल्यांदा बाबांना, बाबा गुड मॉर्निंग, मीठे बाबा, प्यारे बाबा, गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर बाबांच्या यादमध्ये बसताना बाबांशी गोड आपल्या पित्याशी कसं बोलतो आपण, गप्पा मारतो तशा गप्पा मारायचे आहेत. नंतर सोमांचा अभ्यास करू शकतो आपण अमृतवेले. 5 स्वरूपांचा अभ्यास करू शकतो. अनेक कॉमेंट्री आहेत आपल्या यूट्यूबवरती. गाणी खूप चांगली मेडिटेशनचे आहेत. ते आपण सगळं अमृतवेलेमध्ये त्याच्यामध्ये आपलं मन स्थिर करायचा प्रयत्न करायला शिकू शकतो. कॉमेंट्रीवर कधी करू शकतो. कधी मधुबनची यात्रा म्हणजे चारोधामची आपण यात्रा करू शकतो. असं आपण अमृतवेलेमध्ये आपल्या फायद्याच्या गोष्टी करायच्या आहेत असं बाबा शिकवत आहेत. बाबा आपल्याला मुरलीमध्ये सांगतायत पुढे, बाबांची महिमामध्ये लिहायला पाहिजे. तो ज्ञानाचा सागर आहे, पतित पावन आहे. बाबा आम्हाला विश्वाचे मालिक बनवतात. तर त्यांच्या श्रीमतवर चालायलाच पाहिजे. म्हणजे आपले बाबा भाग्याचं विधान करतायत. तर हे विधान आपल्याला स्वतःमध्ये उतरवायचे, प्रॅक्टिकलमध्ये आपल्या स्वभावामध्ये आणायचे, आपल्या संस्कारामध्ये ते आणायचे. कारण भाग्यविधाताचं विधान कशासाठी आहे? भाग्य देण्यासाठी आहे. आणि आपलं भाग्य कुठे आहे? आपल्याला सतयुगाची बादशाही मिळणार आहे. तर बाबा म्हणत आहेत की सर्वात चांगली श्रीमंती मिळवण्यासाठी तुम्ही बाबांना बुद्धीने आठवण करा. मनमनाभव म्हणा जास्तीत जास्त मनामध्ये बाबाचं चिंतन असायला पाहिजे, श्रीमंतचं मंथन असायला पाहिजे. आणि म्हणतात ना श्वासावरती याद, श्वासोश्वास याद किंवा अजपाजप म्हणतात त्याप्रमाणे मनमनाभव. भव म्हणजे जादा से जादा हर कर्ममध्ये तुम्हाला बाबांची याद असायला पाहिजे की हे शरीर माझं कार्य करत आहे, पण मी आत्मा मात्र शक्ती बाबांच्याकडूनच घेत आहे. बाबा माझ्याकडं पाहत आहेत, मी कर्म करत आहे शरीरामध्ये येऊन. असं चिंतन करत राहणं आणि सदैव आत्मिक भानाची स्थिती राहणे किंवा मी आत्मा हे आठवण राहणे म्हणजे मनमनाभव. तर बाबा आपल्याला पुढे मुरलीमध्ये शिकवतात मनमनाभव राहायचं आणि श्रीमतवर चालायचं आहे. दुसरं कोणी असं बोलू शकत नाही की माझ्या आठवणीमध्ये राहा किंवा तुम्ही मला तुमचं मन द्या तर मी तुम्हाला विश्वाची मालकी देतो, असं कोणीही सांगू शकत नाही विश्वामध्ये. केवळ बाबाच आपल्याला हे सांगतात, कारण ते सत्यम शिवम सुंदरम आहेत. तर पुढे बाबा मुरलीमध्ये सांगतात की तुम्ही कल्पकल्पापासून तमप्रधान सत्वप्रधान बनण्याची मत तुम्हाला आता मिळत आहे. बाबा म्हणतात माझ्या आठवणीमध्ये राहायचा प्रॅक्टिस करा. याला वशीकरण मंत्र म्हटलं जातं. म्हणजे आपल्या मनाला बाबांच्या यादमध्ये लावायचं आहे तर ते मन शांत होऊन गुणवान आणि शक्तिवान बनेल. बाबा पुढे मुरलीमध्ये आपल्याला शिकवत आहेत, बाबांना अर्थसहित याद करायचं आहे तर तुम्हाला खूप खुशी होईल. बाबा म्हणतात अविविचारी भक्ती फक्त माझीच आठवण करा. अव्यभिचारी भक्ती म्हणजे फक्त मला आठवण करणं. जसं भक्तीमध्ये एका शिवाची पूजा अव्यभिचारी आहे, परत व्यभिचारी पूजा झाल्यावरती तुम्ही अनेकांची भक्ती करता. प्रथम अदैवत भक्ती एकाचीच तुम्ही भक्ती करत होते. द्वापरयुगामध्ये प्रथम आपण परमपिता आपल्या बाबांचीच भक्ती करत होतो. नंतर हळूहळू भक्तीसुद्धा व्यभिचारी झाली. म्हणूनसाठी आपण अनेकांची पूजा करायला लागलो. देवी देवतांची, ऋषीमुनींची, वृक्षांची, वेलींची, झाडांची आणि मनुष्याची पूजा करतो, प्राणीमात्रांची. तर बाबा सांगतात पुढे, ज्ञान पण त्या एकाचे ऐकायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही भक्ती प्रथम शिवाची केली होती, बाबांची केली होती, ती भक्ती तसंच प्रकारे आतासुद्धा फक्त बाबांचंच ज्ञान लक्षात ठेवायचे. दुनियादारीच्या गोष्टी सोडायला शिकायचे. कारण त्याच्यामध्ये आपला वेळ वेस्ट जातो आणि आपल्याला प्राप्ती काही होत नाही आहे. म्हणून बाबा म्हणतात की ज्ञानसुद्धा एका बाबांच्याकडूनच ऐकायचं आहे आणि तेच बुद्धीमध्ये ठेवून प्रॅक्टिकलमध्ये त्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये उतरवायचं आहे.
बाबा सांगतात, तुम्ही मुलं त्याची भक्ती करत होते, तो स्वयं भगवान तुम्हाला समजवत आहे. हे लाडक्या मुलांनो, आता मी आलो आहे. हे भक्ती पूर्ण समाप्त झाली, तुमची भक्ती समाप्त झाली आहे, संपूर्ण झाली आहे. तुम्ही प्रथम एक शिवबाबाचे मंदिर बनवले. त्यावेळी तुम्ही अव्यभिचारी भक्त होते म्हणून खूप सुखी होते, परंतु भक्तीसुद्धा व्यभिचारी बनल्यामुळे दैत्यमध्ये आले तेव्हा थोडे दुःख झाले. एक बाबा सर्वांना सुख देणारे आहेत. बाबा म्हणतात, मी येऊन तुम्हा मुलांना मंत्र देत असतो. मंत्र म्हणा मनाचं यंत्र. यंत्रणा काय करते? समजा आपण जर लिफ्टचं उदाहरण घेतलं, लिफ्ट कशी करते? आपल्याला खालीपासून वरती पोचवते एका बटन दाबलं की. म्हणजे ते लिफ्ट काय आहे? एक यंत्रणाच आहे ना. तर बाबा आपल्याला काय देतात? मनाचं यंत्र देतात, ज्याच्यामुळे आपली चढती कला होईल, आपल्याला देवत्व प्राप्त होईल. म्हणून बाबा सांगतात की मी येऊन तुम्हाला मंत्र देतो. मंत्र पण एकाचाच ऐकायचा आहे. हे ते कोणी देहधारीचे, म्हणजे आता साधू संत बुवा बडजी यांच्या मतावरती चालायचं, त्यामध्ये फायदा नाही, असं बाबांना क्लिअर सांगायचे आहे. बाबा सांगतात की तुम्ही आता बापदादाकडे येता. शिवबाबापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. सर्वजण आठवण त्यालाच करतात. भारत स्वर्ग होता. लक्ष्मीनारायणचे राज्य येथे होतं. त्यांना असे कोणी बनवलं, त्यांची तुम्ही पूजा करता, पण ते लक्ष्मीनारायणांना कोणी असं बनवलं हे मात्र कोणालाही माहीत नाही. महालक्ष्मी कोण आहे? महालक्ष्मीचा पूर्वचा जन्म कोणता होता? तुम्ही मुलं आता जाणता. ती जगतांबा आहे. तुम्ही सर्व ही माता आहात. म्हणून तर म्हटलं जातं वंदे मातरम. शक्ती घेण्यामध्ये माया मात्र वंदे मातरम. साऱ्या जगावरती तुम्ही आपला डाव मतलब तुम्ही आपलं राज्य जमवण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. म्हणून वंदे मातरम. कुणाला आपण नमन करत आहे? वंदन करत आहे मातेला. तर बाबा पुढे आपल्याला समजवत आहेत, भारत माता काही एकट्याचं नाव नाही आहे. तुम्ही सर्व शिवबाबापासून योग बळाद्वारे जी शक्ती घेतात, शक्ती घेण्यामध्ये जे तुम्हाला विघ्न येते, युद्धामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतात, ज्या प्रकारे लढाई लढताना समस्या येत असतात, लढाई म्हणजे लढाई, त्याप्रकारे तुमचीही आता गुप्त रूपामध्ये तुमच्या स्वतःच्या जुन्या संस्कारांच्या बरोबर, देहभानाच्या बरोबर, हिसाब किताबच्या बरोबर आणि तमप्रधान दुनियाच्या बरोबर तुमचा पुरुषार्थ चालू असताना त्याच्यामध्ये तुमची लढाई आहे. तुम्हाला तुमचे माया त्याच्यामध्ये विघ्न आणते. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचे? कटाक्षाने बाबांची आठवणीचे संस्कार घालायचे आहेत. म्हणून बाबा सांगतात की हे तुमचं गुप्त युद्ध आहे. त्या युद्धामध्ये वेगळी गोष्ट असते. तर बाबा त्या युद्धामध्ये तर दुःख खूप आहे ना. ते युद्ध तर वेगळं आहे, हे युद्ध तर गुप्त युद्ध आहे, मनामध्ये सगळं युद्ध आहे. तर बाबा पुढे आपल्याला सांगतात की हे मायाची तुमच्यावरती लढाई आहे. माया आणि तुम्ही. बाकी कौरव आणि पांडवांची लढाई झालेली नसते किंवा ते आपसमध्ये युद्ध आहे असं काही नाही आहे. त्याच्या मागे तुम्हाला शिकण्यासाठी शिक्षा आहे. प्रत्येक महाभारत, रामायण, कथा, भागवत, गरुड पुराण जे पण भक्तीमध्ये बनवलेली जी आहेत शास्त्र, त्याच्यामध्ये आपल्याला अर्थ घ्यायचा होता, त्याच्यामधून शिक्षा घ्यायची होती, त्याच्यामधून मोरल घ्यायचं होतं. ज्या प्रकारे आपण आपल्या लहान मुलांना गोष्टी सांगत असतो आणि शेवटी सांगत असतो ह्या गोष्टीमधून शिक्षा काय मिळाली? तर शिक्षा मिळते एकीचं बळ, असे शिक्षा असतात ना. तर त्या प्रकारे बाबा आपल्याला सांगतात की ते पांडव आणि कौरवांची काही लढाई झालेली नव्हती, त्याच्यामधून शिक्षा घ्यायची होती तुम्हाला. मनुष्य जेव्हा भांडणं करतात, जमिनीसाठी थोड्या एकामेकाचे खून करतात, हे सगळं पूर्वनियोजित, हे सगळं नाटक आहे. बाबा सांगतायत बना बनाया बन रहा है, ऐसे बाबा सांगत असतात की हे पूर्वनियोजित नाटक आहे. रामराज्य आणि रावण राज्य, आता तुम्हाला याचं ज्ञान झालं आहे. आम्ही रामराज्यामध्ये जाऊ, जेथे आम्हाला खूप सुख आहे हे तुम्ही समजलेलं आहे. आणि त्या येणाऱ्या दुनियेचं नाव सुखधाम आहे. त्या सुखधाममध्ये जाण्यासाठीच तुम्ही आता बाबाच्या ज्ञानामध्ये पुरुषार्थ करत आहात. जे ते दुःखाचं नाव नसतं. बाबा
आता तुम्हाला तेथे घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. तिथली राजाई तुम्हाला बाबा देतात, म्हणून त्याला काय म्हणतात, भाग्य विधाता. तर बाबा सांगतात की तर मुलांनो, तुम्ही अशी राजाई प्राप्त करण्यासाठी खूप पुरुषार्थ करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये बिलकुलही थकायला नाही पाहिजे. शिवबाबाची याद करत राहा मनामध्ये. बाबा पण बिंदी आहात, तुम्ही आत्मा पण बिंदी आहात. येथे भूमिका करण्यासाठी आलो आहात. आता भूमिका पूर्ण झाली. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा, तर विकर्म तुमचे नष्ट होतील. विकर्म म्हणा आपले पाप कर्म. आपण विकारामध्ये जाऊन जे जे कर्म केलेले आहेत मनसावाच्या कर्मणाने, त्यांना म्हणतात विकर्म. तर बाबांना आपण आठवण केली तर आपले विकर्म विनाश होणार आहेत, कारण आपली आठवण ही गुप्त आहे आणि आपले विकर्म आपल्या भाग्यामध्ये आपल्याला दिसत नाही. आत्मा बॅटरीमध्ये सगळं ते स्टोअर आहे. तर बाबा सांगतात तुम्ही मला जेव्हा मनापासून आठवण करता तेव्हा तुमचे पाप भस्म होतात आणि तुम्ही भाग्यशाली बनून सतयुगामध्ये तुमचा देवी देवता पद पाहण्यासाठी जन्म होतो. तर बाबा सांगतात तुम्ही मला मनापासून याद करा, कारण याद करायचे तुम्हीही आत्मा आहे, मीही आत्मा आहे. शरीर तर खतम होतं, तुम्ही या शरीरामध्ये हे जीवन जगण्यासाठी, तुमच्या जीवनाचा पाठ निभवण्यासाठी, तुमची भूमिका करण्यासाठी आला आहात. तर मी पण तसाच आलेलो आहे, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी ब्रह्मातनमध्ये आलेलो आहे. तर बाबा सांगतायत मला तुम्ही आत्मा स्वतःला समजून मला याद करा, तर तुमच्या आत्म्यामधून पापाचा बोजा नष्ट होऊन जाईल. कारण बाबा कोण आहे, पापकटेश्वर. बाबा पुढे आपल्याला आजच्या मुरलीमध्ये शिकवत आहेत की येथे सर्व शरीर नष्ट होणार आहेत. आत्मा विकर्म करते आणि ते आत्म्यावरतीच चढतात, शरीरावरती नाही. काही मनुष्य तर आपल्या शरीराला नष्ट करतात. आता शरीराला नष्ट केल्यानंतर त्यांच्यामध्ये पाप थोडी नष्ट होणार आहे. पापात्मा म्हणून तर म्हटलं जातं, कारण शरीर नष्ट केलं, आत्मघात केला तरी आत्म्यामधलं पाप मात्र नष्ट होत नाही. ते बाबांच्या यादने आणि श्रीमतवर चालून चांगले कर्म करत करत, चांगले संस्कार मनावरती भरत भरत ते नष्ट होत असतं. तर बाबा पुढे आपल्याला शिकवतात पापाचा बोजा नष्ट करायच्यासाठी परमपित्याला याद करायचे मनापासून. स्वतःला आत्मा समजून आत्माबिंदी पित्याला याद करायचं आहे. बाबा सांगतात की सृष्टीचक्र कसं फिरते, आत्मा किती छोटी आहे. आत्म्याची अनुभूती तुम्ही करतात. प्रथम आत्मा खूपच सूक्ष्म आहे, त्याचा साक्षात्कार होतो. ते सर्व भक्ती मार्गाच्या गोष्टी आहेत. आत्मा दिसला, आत्मा चमकतो, हे सगळं काय भक्ती मार्गामध्ये आहे. ज्ञानाच्या गोष्टी तर बाबा तुम्हाला समजवतात, ते पण भ्रुकुटीच्या बाजूला येऊन बसतात. तुम्ही पण भ्रुकुटी मध्यावरती या शरीरामध्ये येऊन बसलेले आहात, हे पण लगेच समजतात. बाबा आपल्याला ज्ञान देण्यासाठी ब्रह्माबाबाच्या शरीरामध्ये, ब्रह्माबाबाच्या भुवयाच्या मध्ये जिथे बाबा स्वतः विराजमान आहेत, ब्रह्माबाबाच्या आत्मा आणि आपल्या सगळ्यांच्या आत्मा ज्या प्रकारे दोन्ही भुवयांच्या मध्ये विराजमान आहेत, तशाच प्रकारे बाबा शिवबाबासुद्धा ब्रह्माच्या तनामध्ये जेव्हा येतात, ब्रह्माच्या शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा ते पण भ्रुकुटीच्या बाजूला येऊन बसतात आणि ब्रह्माबाबा पण ते समजतात सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी नवीन बाबा तुम्हाला समजवतात, ज्या की तुम्हाला कुठल्याही शास्त्रामध्ये हे ऐकायला, वाचायला, पाहायला मिळत नाही. बाबा सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या रीतीने आठवण करा. विसरू नका की तुम्हाला कोण शिकवत आहे, भाग्याचं विधान तुमच्यासाठी कोण करत आहे, भाग्यविधाता तुम्हाला काय शिकवत आहे, मात्र कधी विसरायचं नाही. तेव्हा मात्र बाबा म्हणतात की तुमच्या भाग्यामधून पाप कर्मांचा बोजा खतम होईल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी तुम्ही आत्म्याकडून जे पहिल्या जन्मी झालेले जे पापकर्म आहेत ते धुण्यासाठी पापकटेश्वरला मनबुद्धीने आठवण करायचं आहे. तेव्हा तुम्ही उच्चपद पाहू शकता, हे बाबा सांगत आहेत. बाबा सांगतात की तुम्ही जो उच्चपद पाहून भाग्यशाली बनता, तेव्हा भारतखंडसुद्धा हा सर्वात भाग्यशाली बनतो. ह्याच्यासारखा भाग्यशाली दुसरा खंड परत धर्तीवरती नसतो. कारण भारत भाग्यशाली बनतो कारण भारतामध्येच बाबा अवतरित होतात आणि येथेच ती अल्लाची बाग, यालाच ते अल्लाची बाग म्हटलं जातं. तुम्ही जाणता बाबा परत भारतात फुलांची बाग बनवत आहेत. तेथे जाण्यासाठी आम्हाला हे शिक्षण मिळत आहे. त्या आपल्या अल्लाच्या बागेमध्ये, अल्ला म्हणा आनंदी आनंद,
सुख शांतीचं राज्य म्हणजे अल्लाह. तर बाबा सांगतात तुम्हाला माहिती आहे त्या अल्लाहच्या बगीच्यामध्ये जाण्यासाठी म्हणा देवी देवता जन्म येण्यासाठी सतयुगामध्ये जन्मप्राप्ती व्हावी आपल्याला, म्हणूनसाठी आपण आता काय करत आहे, शिक्षा घेत आहे बाबांच्याकडून. बाबा सांगतात साक्षात्कार पण करत असता तुम्ही, हे पण जाणतात. तीच महाभारी लढाई आहे. महाभारत लढाई म्हणा प्रत्येकाच्या मनामध्ये युद्ध. तर बाबा पुढे सांगतात परत अशी लढाई कधीच लागत नाही या धर्तीवरती. त्या कलियुगाच्या अंतिम क्षणी फक्त अशी लढाई लागते जेव्हा दुःखही दुःख असतं चारो तरफ दुनियेमध्ये. पुढे बाबा शिकवतात आपल्याला आजच्या मुरलीमध्ये, मुलांसाठी नवीन दुनिया पण तयार पाहिजे ना, म्हणूनसाठी बाबा नवीन दुनिया तुमच्यासाठी बनवत आहेत. जेव्हा भारत स्वर्ग होता 5000 वर्षपूर्वी वर्ष झाले, लाखो वर्षाची गोष्ट नाही आहे की सांगतात की कलियुग अजून शास्त्रामध्ये सांगतात की कलियुग अजून 40,000 वर्ष आहे. तर बाबा सांगतात लाखो वर्षाची गोष्ट नाही. कल्पाचा अवधी लाखो वर्ष असेल तर मनुष्य धर्तीवरती अगणित असंख्य झाले असते आणि अथात दुःख पसरलं असतं. हे पण कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. इतका अवधी धर्तीवरती मनुष्य एका वेळेला असूच शकत नाही, कारण लोकसंख्या इतकी नाही. म्हणजे पृथ्वी 40,000 वर्षापर्यंत लगातार चालत असेल तर बाबा सांगतात किती दुःख झालं असतं होईल आणि किती मनुष्य धर्तीवरती होऊन जातील. तर हे फक्त चक्र 5000 वर्षाचंच आहे. ज्या प्रकारे दिवस आणि रात्रीला आपण 24 तासामध्ये बसवलेलं आहे, त्याप्रकारे बाबा सांगतात की कलियुगानंतर सतयुगानंतर त्रेता, द्वापार, फिर कली, ह्या कालावधी फक्त 5000 वर्षाचा आहे, 40,000 वर्षाचा बिलकुल नाही. बाबा पुढे आपल्याला समजवतात की तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये हे सर्व गोष्टी समजलेल्या आहेत, बाकी कुणाच्या बुद्धीला हे बिलकुल माहीत नाही. थोडा पण त्यांना इशारा समजत नाही. गोष्टी तर बरोबर आहेत. आमच्या पूर्वी जर कोणता धर्म होता, आता तुम्ही समजू शकता, एक आदि सनातन देवी देवता धर्म होता, तो आत्ता प्रायलोप झाला आहे. कोणी आपल्याला देवता धर्मचं म्हणू शकत नाही. आता काय झालं आहे, देवी देवता धर्म प्रायलोप झालेला आहे, नष्ट नाही झाला. प्रायलोप माना समय, प्राय माना समयच्या आडे तो लपलेला आहे. परत समय समोर आला की तो साकार होतो. सत्ययुगामध्ये देवी देवता धर्म परत येत आहे. तर बाबा सांगतात देवी देवता धर्म प्रायलोप झालेला आहे, त्यामुळे कोणीही आपल्याला देवता धर्मचं म्हणू शकत नाही, कारण त्यांना समजच नाही की आम्हीच देवी देवता होतो. आम्ही आदि सनातन देवी देवता धर्माचे होतो. परत ते धर्म कुठे गेला? हिंदू धर्म कुठून आला? कोणाच्याही डोक्यामध्ये किंवा चिंतनामध्ये ह्या गोष्टी चालत नाहीत. तुम्ही मुलं समजू शकता, बाबाच ज्ञानाचे सागर, ज्ञानाचे अधिकारी आहेत. तर जरूर आम्हाला बाबाच सत्य ज्ञान देऊ शकतात, कारण बाबांनाच म्हटलं जातं फक्त सत्यम शिवम सुंदरम. बाकी कुणाचीही महिमा सत्यम शिवम सुंदरम केली जात नाही. एवं कृष्णाची पण काय करतो, श्याम सुंदर. तर बाबा सांगतात तुम्हाला हे सत्य ज्ञान कोणी देऊच शकत नाही, कल्प मीच फक्त देतो. बाबा सांगतात म्हणूनसाठी तुम्हाला मुलांना किती खुशी झाली पाहिजे की कल्पकल्पानंतर परत आपल्याला आपला पिता मिळालेला आहे आणि या चक्रामधून आपल्याला पार करत आहे किंवा पार करण्याची युक्ती बाबा आपल्याला शिकवत आहेत. आपण शिकलो, पढ़ेंगे लिखेंगे तो बनेंगे नवाब, कहावत है ना. तो हम पढ़ेंगे मतलब जो हम आता या ज्ञानमार्गामध्ये जो आपण अभ्यास करत आहे तो अगर आपण प्रॅक्टिकलमध्ये आपल्या मनसा वाचा बुद्धीमध्ये जर आणला, व्यवहारामध्ये जर आणला, आपल्याला उच्च प्राप्ती होणार आहे. तर बाबा सांगतात की हे नाटक आहे, तुम्ही सर्व कलाकार आहात. आत्मा कलाकार होऊन रचनाकार, निर्माता, मुख्य कलाकारना ओळखत कलाकारना न जाणले नाही तर काय कामाचे पीर तुम्ही. बाबा सांगतात की तुम्ही स्वतः कलाकार असताना जर तुम्ही रचनाकार कोण आहे, निर्माता कोण आहे या सृष्टीमध्ये, ड्राम्याचा, मनुष्य सृष्टीच्या ड्राम्याचा, किंवा मुख्य कलाकार कोण आहेत हे जर तुम्ही नसल ओळखलं तर तुमचा काय फायदा. बाबा म्हणतात तुम्ही मुलं हे सगळं आता जाणत आहात की कशी आत्मा शरीर धारण करते आणि कशी आपलं अभिनय करत असते. आता आपल्याला परत परमधाम जायचं आहे, कारण या दुनियाचा आता
अंत आहे. हे समजण्यासाठी खूप सहज गोष्टी आहेत. तुम्ही मुलं जाणता की बाबा कसे गुप्त बसले आहेत. आता एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे की बाबांना याद करून आपल्यावरचा पापोचा बोजांना पापाच्या विकर्माच्या पापाच्या बोजाला खतम करायचा आहे. बाबा सांगतात आत्म्याला पाहू शकतात, परंतु त्याद्वारे काय फायदा. कोणाकोणाला साक्षात्कार होतो ना, आत्मा दिसतो, चमकती बिंदी भ्रुकुटी, पण आत्म्याचा साक्षात्कार होऊन बाबा सांगतात काय फायदा. अनेक कार्यक्रम मधून येत होते, पण परत अंतकाळामध्ये पण तुम्ही साक्षात्कार करत राहाल. आता राजयोगाचे शिक्षा घेऊन तुम्ही हुशार बना. ओन्ली आत्माचा साक्षात्कार करून काय होणार नाही, कारण आपले संस्कार परिवर्तन झाल्यावरतीच आपल्याला देवपद प्राप्ती होते किंवा आपल्याला सतयुगामध्ये बाबा पाठवतात. आपण हे तमप्रधान शरीर सोडून वरती जातो आपल्या घरी परमधाममध्ये, आणि तिथून बाबा परत आपल्याला, अगर आपल्या आत्म्याचं प्रालब्ध आणि आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गुणांची आणि शक्तीची जर चार्जिंग झाली असेल, आपल्या आत्म्याची चमक जर वाढली असेल, तर बाबा आपल्याला सतयुगामध्ये देवपद देतात. तर बाबा आपल्याला पुढे सांगत आहेत की आता तुम्हाला बाबांना आठवण करायची आहे आणि आठवणीच्या शक्तीद्वारेच आपल्या आत्म्यामधले पाप नष्ट करायचे आहेत. तुम्ही जितकं बाबांना आठवण कराल तेवढे तुम्ही खुश राहायला शिकाल. मनुष्याला हे माहीत नाही भगवंताची आठवण कशी केली जाते. आता आपण तरी पण ते म्हणतात मात्र तुम्हीच माता तुम्ही हो, माता पिता तुम्ही हो, परंतु त्यांना माहिती नाही आहे भगवंत माता पिता कसा बनतो ते. आता तुम्ही मात्र अर्थसहित समजलेलं आहे. शिवाच्या चित्रावरती तुम्ही समजून सांगू शकता का हा शिवपिता ज्ञानाचा सागर आहे, पतित पावन आहे, त्यांनाच आठवण करायची आहे असं म्हणतात. तेच बाबा आले आहेत सुखाचा रास्ता दाखवण्यासाठी. हे शिक्षण आहे. हे आपण मुरली आणि हे सगळा अभ्यास आपला चाललेला आहे का, हे शिक्षण आहे. यामध्ये जितका पुरुषार्थ कराल तेवढंच तुम्हाला उच्च पद प्राप्त होणार आहे. हे कोणी साधू संत नाही आहे, त्यांची गादी चालवण्याची इथं गोष्ट नाही आहे. ही तर शिवबाबाची गादी आहे. असं नाही आहे की शिवबाबा गेल्यावरती या गादीवरती दुसरा बसेल, नाही. बाबा सर्वांना घेऊन जाण्यासाठी आले आहेत. आता ते साधू संत असतात ना, त्यांच्या गाद्या, जसे एक साधू गेले की दुसरं कोणतरी त्या गादीवरती बसतं ना, ती गोष्ट बाबा म्हणतात आता नाही आहे. आता जायचं आहे आपल्या परमधाम म्हटल्या आत्म्याच्या घरी, आपल्याला परत जायचं आहे. शिवबाबानंतर कुठली गादी वगैरे नसते की जे अजून आपल्याला ज्ञान देत राहील असं. बाबा आपल्याला काय म्हणतात, मी तर तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलं आहे. आपण सर्व वरती जायचं आहे, कारण आता कलियुगाचा अंतिम समय आलेला आहे आणि आपल्याला सतयुगामध्ये जायचे आहे. तर हे कलियुगामधलं तमप्रधान शरीर आपल्याला सोडावंच लागणार. म्हणूनसाठी आपल्याला ह्या शरीरामध्ये लवकर बाबांना श्वासावरती याद करून संपूर्ण व्हायचे. मन आत्म्यामध्ये गुणांच्या आणि शक्तीची चार्जिंग करून घ्यायचे बाबांच्या आठवणीमध्ये राहून. बाबा गुप्त आहेत, आत्मा गुप्त आहे, आणि आत्म्यामध्ये येणारी गुणांच्या आणि शक्तींची चार्जिंगसुद्धा गुप्त आहे. फक्त दिसेल काय, आपला व्यवहार, वर्तन, आपले बोलचाल, आपले भावना, आपले इमोशन एक्सप्रेशन मात्र लोकांना समजतील. तर बाबा म्हणतात बाबा आहेच आपले पापकटेश्वर, महाकालेश्वर. तर बाबा आपल्याला घ्यायला आलेत म्हणून शिवची बारात गायली जाते ना. तर बाबा सांगतात मी तर सर्वांना घेऊन जातो. काही मुलं फालतू विचारामध्ये आपला वेळ खूप घालवतात, असे विचार करतात उलटे, तर त्यांचा वेळ वाया जातो. खूप धन कमवू, नातवंडे खातील, नंतर कामाला येईल, बँक लॉकरमध्ये जमा करू, असे त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालतात. मुलं बाळं खात राहतील, परंतु शासन कोणालाही सोडणार नाही. म्हणून जास्त विचार न करता आपल्या भविष्य कमाईमध्ये लागायला पाहिजे. आता मुलांना पुरुषार्थ करायचा आहे. असं नाही जे अविनाशी नाटकामध्ये असेल ते होईल, नाही. जे माझ्या भाग्यामध्ये असेल ते मला मिळेल असा विचार करून नाही बसायचे, आळशी नाही बनायचे बाबा म्हणतात. आणि दुनियाही जादा विचार करायचा नाही आहे की बाई आता खूप पैसे कमवू, बँकेमध्ये ठेवू, नातवंड खातील वगैरे. बाबा सांगतात अशातलं काही होणार नाही आहे. आता आपण बघत आहे चारीतरफ हे जीवनसृष्टीचं नाटक कसं चेंज होत आहे, परिवर्तित होत आहे. तर बाबा सांगतात की तुम्ही जे काय बँकेमध्ये ठेवाल ते सगळं तुमचं शासन घेऊन जाऊ शकतं. तर आता बघत आहे आपण परिस्थिती कशी बदलत आहे ते. तर बाबा आपल्याला सांगतायत, आणि हे तरी कधी
30 वर्षापूर्वीची मुरली आहे ही, कारण ही मुरली साकार मुरली चालते पूर्ण 8 दिवस. साकार म्हणजे जेव्हा ब्रह्माबाबा शरीरामध्ये होते तेव्हा, आणि फक्त रविवारच्या दिवशी अव्यक्त मुरली चालते. अव्यक्त मुरली म्हणा ब्रह्माबाबा जेव्हा फरिश्ता झाले आणि नंतर दादीच्या शरीरामध्ये बापदादा दोन्हीही येऊन आपल्याला ज्ञान द्यायला लागले तेव्हाची मुरली म्हणा अव्यक्त मुरली, जी केवळ संडे म्हणा रविवारी चालते. आणि वीकडेजमध्ये जी मुरली चालते ती साकार मुरली असते. म्हणजे बाबा त्यावेळेला म्हणा आपल्याला सांगत होते, आणि ती गोष्ट आता व्हायला लागलेली आपण आता बघत आहे. म्हणजे वेळ किती जवळ आलेला आहे आपण आपल्या बुद्धीने समजू शकतो. म्हणून शेवटी बाबा म्हणतात की आता तुम्ही आलस्य करू नका आणि ह्या नाटकाला तुम्ही समजा आणि स्वतःचं भाग्य उज्ज्वल करा, उच्च करा. बाबा सांगतात पुरुषार्थाशिवाय तर भोजन पण मिळणार नाही, परंतु कोणाच्या भाग्यामध्ये नसेल तर ते विचारच करणार नाहीत. भाग्यामध्ये नसल्यामुळे ते ईश्वरीय ज्ञान समजून पुरुषार्थ काय करतील, त्यांच्या भाग्यामध्येच नाही आहे. ज्यांच्या भाग्यामध्ये आहे ते चांगल्या प्रकारे धारणा करतात आणि करवतात. म्हणजे आपण बाबांनी दिलेल्या 4 विषयामध्ये तत्पर राहतो. बाबांनी आपल्याला 4 विषय दिलेत. लक्ष्मीनारायण बनायचं आहे, पण आपले विषय कुठले आहेत अभ्यासाचे? ज्ञान, योग, धारणा आणि सेवा. तर बाबा सांगतात की त्यांची धारणाही होणार नाही आहे गुणांची. आत्म्याचे गुण किती आहेत? 7 आहेत ना. आत्मा शांती स्वरूप, सुख स्वरूप, शक्ती स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद, ज्ञान, सत्य, पवित्र, या 7 गुणांचा पुंज आहे ना आत्मा. तर बाबा सांगतात की त्यांच्यामध्ये ह्या गुणांची धारणा नाही होणार. आणि बाबा पुढे शिकवत आहेत, बाबा तुमचे शिक्षक पण आहेत, गुरु पण आहेत, तर त्यांची आठवण तुम्ही करायला पाहिजे मनापासून. सर्वात प्रिय शिक्षक तुम्हाला भेटला आहे, जो तुमचा शिक्षक आहे, पिताही आहे आणि सद्गुरूही आहे. त्यांना तुम्ही खूप मनापासून आठवण करायला पाहिजे. कारण आपल्याला तर भक्तीमध्ये या आठवणीची सवय आहे ना, श्वासोश्वास याद करायचं वगैरे. तर तशी आता याद बाबांना करायचे, श्वासोश्वास अजप्पा. बाबा आपल्याला सगळ्या युक्ती सांगत असतात. तुम्ही साधुसंती इत्यादीला निमंत्रण देऊ शकता आणि हे ज्ञान त्यांनाही समजू शकता. अच्छा, लाडक्या फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांना मात पिता बाप दादांचा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्कार आणि शुभप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांनाही नमस्ते नमस्ते नमस्ते. मिठे बाबांना आम्हा सगळ्यांचाही नमस्ते. बाबा धारणेसाठी सांगतायत आज. धारणेसाठी मुख्य सारांश. 1. पुरुषार्थ करून आपल्या भविष्य कमाईमध्ये लागायला पाहिजे. अविनाशी नाटकमध्ये असेल तर करू असे म्हणून पुरुषार्थहीन बनायचं नाही. म्हणजे भाग्यामध्ये असेल तर मिळेल असं म्हणून नाही गप्प बसायचे. आपण प्रयत्नपूर्वक पुरुषार्थ करायचा आहे म्हणा. बाबा काय शिकवतात ती धारणा करून नंतर आपले कर्म कर्तव्य करायचे आहेत. अमृत वेलेमध्ये झोपायचं नाही. म्हणजे अमृत वेलं करणं, मुरली ऐकणं, दिवसभरामध्ये बाबांना याद करणं आणि संध्याकाळी नुमा शामचा योग पण करणं. म्हणजे पुरुषार्थमध्ये आनाकानी नाही करायची. दुसरा पॉईंट, संपूर्ण दिवसामध्ये जे पाप होतात किंवा दुसऱ्याला कोणाला दुःख देतात त्याची नोंद ठेवायची आहे आणि त्या गोष्टी स्वतः रिअलाईज करून दुसऱ्या वेळेला त्या करायच्या नाही आहेत म्हणून नोंद ठेवायची आहे. म्हणजे चूक समजायची आणि नंतर ती नष्ट करायची आहे. मतलब त्याच्यामध्ये चेंज आणायचे आपल्यामध्ये. बाबा पुढे सांगतात धारणेच्या पॉईंटमध्ये, बाबांना खरे सांगायचे आहे. स्वच्छ बनून एका बाबांच्या आठवणीमध्ये राहायचं आहे आणि सर्व कर्मभोग तुम्हाला आता नष्ट करायचे आहेत. वरदान, प्रत्येक संकल्प किंवा कर्माला श्रेष्ठ आणि सफल बनवणारे ज्ञानस्वरूप समजदार भव. वरदानाचे विश्लेषण आहे. जे ज्ञानस्वरूप समजदार बनून कोणतेही संकल्प किंवा कर्म करतात ते सफलता मूर्त बनतात. त्यांची आठवण भक्ती मार्गामध्ये कोणतेही कार्य सुरू करताना स्वास्तिक काढतात किंवा गणपतीला नमन करतात. हे स्वास्तिक म्हणजे काय? स्वस्थितीमध्ये स्थित होणं. आणि गणेश म्हणजे ज्ञानसंपन्न स्थितीचं सूचक आहे. तुम्ही मुलं जेव्हा स्वतःला ज्ञान संपन्न बनवून प्रत्येक संकल्प करता तर त्याला म्हणता येईल सहज सफलता मूर्त आत्मा. आणि त्यानंतरच तुम्हाला सहज सफलताचा अनुभवही होत राहील. जेव्हा तुम्ही काय कराल बाबा सांगतात,
स्वतःला स्वस्थितीमध्ये स्थिर करायला शिकाल आणि ज्ञानसंपन्न गणेश बनाल, तेव्हा तुम्हाला म्हणू शकतो सहज सफलता मूरत भव. बोधवाक्यमाना स्लोगन, ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे खुशी, म्हणून खुशीच दान करत चला. आपल्या सगळ्यांना खुशी पाहिजे, मग जे आपल्याला पाहिजे तेच आपल्याला दुसऱ्याला दिलं पाहिजे ना. हा कर्माच्या गतीचा नियम आहे. तर बाबा सांगतात की ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे खुशी, म्हणून बाबा म्हणतात खुशी जैसा खुराक नाही, खुराक माना जिसे हमें शक्ती आती है. तो बाबा स्लोगनमध्ये सांगतात आपल्याला ब्राह्मण जीवनाची विशेषता आहे खुशी, म्हणून खुशीचे दान करत चला. ओम शांती शांती शांती. मीठे प्यारे बाप दादांचा अनगणित पदम गुना शुक्रिया शुक्रिया शुक्रिया. कमी बोला, गोड बोला, हळू बोला. ओम शांती शांती शांती.